नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण स्कर्वी हा माणसाला माहीत असलेला सर्वात जुना रोग आहे, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मानवाला माहीत असलेला हा सर्वात जुना रोग आहे. या रोगाचा ॲस्कॉर्बिक ॲसिड शी संबंध आहे हे मात्र 20व्या शतकापर्यंत माहीतच नव्हते. मुलांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते. सांधेवात, मूळदोष, पक्षाघात म्हणजे स्कर्वी असा काही जण चुकीचा गैरसमज करून घेतात. 19व्या शतकात आणि त्यापूर्वी सुद्धा स्कर्वी युरोपमध्ये होता. मर्यादित आहार घेणाऱ्यामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त दिसते. दीर्घकाळ समुद्र प्रवास करताना मासे, मीठ आणि पाव एवढेच अन्न खलाशांना खायला मिळायचे. ताजे अन्न तर शक्यच नव्हते. या सर्वच खलाशांना स्कर्वी रोग होता. 1772 साली कॅप्टन कुक 3 वर्षाच्या मोहिमेवर गेला, तेव्हा मात्र एकाही खलाशाला स्कर्वी रोग झाला नाही. बार्ली आणि सॉरेस्कॉट या 2 पदार्थांपासून बनवलेल्या स्वीट वार्टमुळे स्कर्वी झाला नाही असे कॅप्टन कुकचे म्हणणे होते. 18व्या शतकात ब्रिटिश नौदलाच्या एका सर्जनने असे दाखवून दिले की लिंबू वर्गातील फळे खाल्ल्यामुळे स्कर्वी रोग बरा होतो आणि टाळताही येतो. या शोधामुळे समुद्र सफारीवर जाणाऱ्या जहाजामध्ये लिंबू आणि लिंबू वर्गातील फळे म्हणजे मोसंबी वगैरे याचा साठा करून ठेवण्याची सक्ती सुरू झाली आणि नंतर तो अलिखित असा नियमच बनला. लिंबू वर्गातील फळे क जीवनसत्व असते आणि त्याच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. हा शोध मात्र खूप नंतर लागला. याची लक्षणे काय आहेत? स्कर्वीच्या लक्षणाची सुरुवात अतिशय सावकाश होते. दम लागणे, थकवा, मानसिक विषण्णता ही सुरुवातीची लक्षणे आहेत. नंतर क जीवनसत्वाच्या अभावाची लक्षणे दिसू लागतात. सूक्ष्म रक्तवाहिन्या ठिसूळ होतात आणि फुटतात. त्याचा परिणाम म्हणून हिरड्यामधून रक्त येणे, शरीरातील इतर भागातही त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्वचेखाली रक्तस्राव झाल्यामुळे गळवे झाल्यासारखी गाठी येतात. विशेषतः पायावर त्या जास्त दिसतात. कोणतीही हालचाल केली नाही तरी वेदना होतात. हातापायाला सूज येते. अर्धांगवात झाल्यासारखे हातपाय लोळे पडतात. संपूर्ण शरीर निळसर काळे डाग पडतात. हिरड्यातून येणारे रक्त त्वचेखाली गेले तर हिरड्या सुजतात. काही महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. हाडे आणि त्वचा यांच्यामध्ये रक्तस्राव झाला तर हाडामध्ये अतिशय वेदना होतात. रक्तस्रावामुळे रक्तक्षय होतो. आता स्कर्वी याची कारणे काय आहेत? क जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. आहारामध्ये लिंबू आणि लिंबू वर्गातील फळे आणि भाज्या नसतील तर स्कर्वीची लक्षणे दिसतात. श्रीमंत आणि गरीब दोन्ही वर्गामध्ये स्कर्वी आढळून येतो. कंडेन्स्ड दूध पिणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा स्कर्वी आढळून आलेला आहे. अशा दुधामध्ये अत्यावश्यक खनिजाचा अभाव असतो. मात्र दूध ताजे असेल तर त्यामध्ये आणि ताज्या फळांमध्ये व भाज्यामध्ये हे खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आता यावर उपचार काय? स्कर्वीचा उपचार करताना आहाराकडे जास्त लक्ष द्यायला आहे. आहार पौष्टिक आणि समतोल असावा. त्यामध्ये धान्य, कडधान्ये, फळे आणि भाज्या याचा समावेश असावा. जेवणामध्ये ताजी फळे, कच्च्या कोशिंबिरी, भाज्या, कोंड्यासकट कणकेच्या पोळ्या असाव्यात. सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजी फळे, मध मिसळलेले दूध आणि सुका मेवा हे पदार्थ असावेत. दुपारच्या जेवणामध्ये वाटीभर वाफवलेल्या भाज्या, कोंड्यासकट कणकेची पोळी, शक्य असेल तर हाटसडीचा तांदळ, भात आणि पेलाभर ताक या पदार्थाचा अंतर्भाव असावा. रात्रीच्या जेवणामध्ये कच्च्या कोशिंबिरीचे प्रमाण जास्त असावे. त्यावर लिंबाचा रस टाकावा. मोड आलेल्या उसळी, भाज्याचे गरम सूप, पनीर आणि पेलाभर ताक हे पदार्थ खावे. फळामध्ये आणि भाज्यामध्ये क जीवनसत्व भरपूर असते, परंतु ते शिजवताना नष्ट होते. बेकिंग सोडा घेतल्यामुळे सुद्धा क जीवनसत्व नष्ट होते. क जीवनसत्वाची शरीराला रोजची गरज 10 ते 20 मिलीग्रॅम इतकी असते. नेहमीच्या शिजवलेल्या अन्नामध्ये तेवढे पण नसते. म्हणून गरज पडल्यास क जीवनसत्व
गोळ्याच्या स्वरूपामध्ये घ्यावे. क जीवनसत्वाचा भरपूर साठा असलेले फळ म्हणजे आवळा. 1 चमचा आवळ्याचा वाळलेला किस साखर टाकून रोज दिवसभर 3 वेळा घ्यावा. वरून दूध प्यावे. ताजा आवळा वरणात किंवा भाजीत शिजवताना टाकावा. स्कर्वी रोग होऊ नये म्हणून लिंबू आणि मोसंबी हे फळे रोज खायला हवीत. या 2 फळांनी असंख्य खलाशांचे प्राण वाचवलेले आहेत. या फळांचा रस त्यात थोडेसे पाणी मिसळून मध टाकून घ्यावा. स्कर्वी बरे करणारे हे सर्वात उत्तम औषध आहे. आमचूर पावडर हे एक आणखी चांगले औषध आहे. स्वयंपाकात आमचूर भारतामध्ये सर्वच प्रदेशामध्ये वापरले जाते. कच्च्या कैरीचे तुकडे सावलीमध्ये वाळवून त्याचे चूर्ण म्हणजे पावडर करतात. यामध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असते. स्कर्वीवर बटाटे सुद्धा गुणकारी आहेत. युरोपमध्ये आहारामध्ये बटाट्याचा समावेश झाल्यामुळे स्कर्वीचे प्रमाण घटलेले आहे असे आढळून आले आहे. मोकळ्या हवेत आणि कोवळ्या उन्हात भरपूर फिरणे आवश्यक आहे. थंड पाण्यामध्ये भिजवून पिळून काढलेला टाळ रोज सकाळी संध्याकाळी त्या टाळीने अंग खसाखसा घासून काढावे आणि आठवड्यातून 2 वेळा सर्व अंगाला मालिश करावी. हा निसर्गोपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. समशीतोष्ण पाण्याचा टबामध्ये सुद्धा लाभदायक आहे. 1 तासभर 1 दिवसाआड असे स्नान करून घेतल्यामुळे चांगला गुण येतो. तर आपल्याला रोज आहारामध्ये रोज लिंबू 1 किंवा क जीवनसत्व असलेले म्हणजे लिंबू वर्गातील फळे आपण आहारामध्ये रोज घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना तसेच क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांना आपण बळी पडणार नाही. तर त्यासाठी आपण जर व्हिटॅमिन सी ची गोळी त्याला नाव आहे लिमसी जर रोज सकाळी संध्याकाळी असं जर जेवणानंतर चोखून खाल्ली ते ऑरेंज फ्लेवर मध्ये येते तर त्याचा आपल्याला जबरदस्त फायदा होईल. असे सलग 3 महिने करायचे. त्यानंतर 1 महिना गॅप टाकायचा आणि नंतर अजून 3 महिने असं करायचं. त्यामुळे आपल्याला क जीवनसत्वामुळे अभाव होण्यामुळे होणारे आजार होणार नाहीत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.